नमस्कार. मी प्रज्ञा म्हेत्रे. सांगली मीडिया कम्युनिकेशन माय टी व्ही चॅनल प्रस्तुत लेखणी माझी या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रेक्षको, एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे, एकदा तरी आयुष्यात कुणीतरी असे भेटावे ज्याला आपल्या मनातले सर्व काही सांगावे. सांगता सांगता आयुष्य पूर्ण सरून जावे. एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे. दुःख त्याचे आणि अश्रू माझे असावेत. दुःख त्याचे आणि अश्रू माझे असावेत. सोबतीने त्याच्या खूप खूप रडावे. आणि अश्रूच्या हृदयात सर्व दुःख विसरावे. आणि अश्रूच्या हृदयात सर्व दुःख विसरावे. आनंद त्याचा आणि हसू माझे असावे. आनंद त्याचा आणि हसू माझे असावे. त्याच्यासाठी मी जगतच राहावे. त्याच्यासाठीच मी जगतच राहावे. खरंच ही कविता म्हणजे खरंच मनाला भावून घेते. कारण काय तर आपला मित्र, सखा, आपला सोबती याच्यावर ही केलेली कविता. आणि खरंच कविता ऐकताना किती मन प्रसन्न होतं ना. तर आजच्या या लेखणी माझी या कार्यक्रमामध्ये आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत श्री रघुराज मेटकरी सर आणि त्यांच्याशी आता आपण बातचीत करणार आहोत. नमस्कार. मी रघुराज मेटकरी. माझं गाव विटा, सांगली जिल्ह्यातील विटा या गावी मी राहतो. विटा येथे मी गेली 38 वर्ष ग्रामीण मराठी साहित्य संमेलन भरवतो. एक चांगलं मुक्तांगण वाचनालय या नावानं पु ल देशपांड्यांनी दिलेल्या देणगीतून एक खूप चांगलं वाचनालय चालवतो. याशिवाय भारतमाता ज्ञानपीठ या संस्थेमार्फत सौ विजयमाला पतंगराव कदम यांच्या नावाने एक पहिली ते 10वी पर्यंतची खूप चांगली शाळा चालवतो. गेली 50 वर्षाहून जास्त काळ मी साहित्य या क्षेत्रात आहे. लहानपणापासून अगदी 4वी-5वीत असल्यापासून मी माझ्या कविता लिहितोय. आणि त्याला असं झालं की माझं सर्व कुटुंब अत्यंत ग्रामीण भागातलं आणि सर्व अशिक्षित होतं. फक्त शाळा शिकलेला मी आता 2रीत असताना चांगलं वाचायचो आणि माझ्या आजीला माझं खूप कौतुक वाटायचं. एक दिवस आजी बाजारात गेली आणि तिनं रामायण हा ग्रंथ आणला आणि अगदी पाठबीट मांडून त्याच्यावरती मला बसवलं. पुढल्या पाठावरती रामायण ग्रंथ ठेवला आणि ती म्हणाली की आता उदबत्ती लावलेली आणि म्हणाली आता रामायण वाच. खरं तर मला आता आठवत नाही की 2रीतला मुलगा काय वाचतोय, परंतु मी ते रामायण तेव्हापासून वाचलं. रामायण संपेपर्यंत आम्ही रोज 1 तास 1.5 तास रात्री रामायण मी वाचायचो आणि माझी भावंडं, माझी आई, माझे वडील, माझी आजी, माझे आजोबा ते ऐकत बसायचे. त्याच्यानंतर रामायण संपल्यानंतर आम्ही दुसरा ग्रंथ काष्टखंड आणला. त्याच्यानंतर शिवलामृत वाचला, पांडव प्रताप वाचला, श्रीकृष्णला वाचली, एकनाथी भागवत वाचलं आणि असे खूप ग्रंथ वाचले. अगदी 11वी मी पास होईपर्यंत प्रत्येक वर्षी आम्ही एक ग्रंथ लावायचो श्रावणात आणि तो संपेपर्यंत वाचायचो. त्यामुळं 4वी-5वीत असतानाच मला कविता लिहाव्याच्या वाटायला लागल्या आणि मी कविता लिहायला लागलो. आणि नंतर हा छंद, कवितेचा छंद मी जपत गेलो आणि हा आयुष्यभर जपलेला एक छंद आहे. त्याच्यातून मी पुढं बालवाङ्मयाची मी एक 50 पुस्तकं लिहिलेली आहेत. याशिवाय मी माझ्या 6 कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. दोन माझे ललित लेख संघ प्रसिद्ध आहेत आणि एक कविता संघ प्रसिद्ध आहे. आज भरपूर लेखनी मी केलेलं आहे. महाराष्ट्र राज्याचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा राज्य पुरस्कार माझ्या एका पुस्तकाला मिळालेला आहे, होमी भाभा या पुस्तकाला. आणि महाराष्ट्र राज्याचा आदर्श शिक्षक पुरस्कारही मला 1999 साली मिळालेला आहे. नमस्कार. मी प्रज्ञा म्हेत्रे. सांगली मीडिया कम्युनिकेशन माय टी व्ही चॅनल प्रस्तुत लेखणी माझी या कार्यक्रमामध्ये सर आपलं सहर्ष स्वागत. थँक्यू. आता आपण आत्ताच आपली ओळख करून दिली आणि आपण सांगितलं की लहानपणापासून आपण कवितेच्या सानिध्यात आहात, कविता लिहित आहात. तर आपल्याला सुचलेली पहिली कविता कोणती आणि याबद्दल आमच्या प्रेक्षकांना नक्कीच जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे नेमकं कविता काय होती आणि ती कशी सुचली? माझी एक चांगली कविता मी सादर करतो. ती कविता आहे की मायबोली.
म्हणजे आपलं मराठी ही आपली भाषा आहे हम्म. आणि मायबोली ही आपली मायबोली. आपल्या मायबोलीवरची मी एक कविता सादर करतो. ती अशी आहे की आहा धन्य महाराष्ट्र, धन्य त्याची मायबोली. आहा धन्य महाराष्ट्र, धन्य त्याची मायबोली, ज्ञानेशाच्या ओवीबद्ध अमृतात भिजलेली. अभिमाने इंद्रायणी सांगे, अभिमाने इंद्रायणी सांगे, जय गाथा तुकोबाची, नामा जनाईची ओवी, तार छेडे हृदयाची. शाहिराची फुटे हलगी, शाहिराची फुटे हलगी, आर्या मोरोपंतोजीच्या मना ओव्या मोहविती, मोठेवरच्या जात्यावरच्या, मना ओव्या मोहविती, मोठेवरच्या जात्यावरच्या. नवकाव्याच्या गंधाने माये मराठी भिजलेली, नवकाव्याच्या गंधाने माये मराठी भिजलेली, गदी केशव कुसुमाग्रज हिची आरती रंगली. नवकाव्याच्या गंधाने माय माती भिजलेली, गदी केशव कुसुमाग्रज हिची आरती रंगली. कधी नाधोच्या संगती, कधी नाधोच्या संगती, विठू रानात नाचतो, कधी नाधोच्या संगती, विठू रानात नाचतो, गोलपीठातून कुठे नामा एक तारी गातो, गोलपीठातून कुठे नामा एक तारी गातो. आहा धन्य महाराष्ट्र, आहा धन्य महाराष्ट्र, धन्य त्याची मायबोली, हृदय भरले तुडुंब तरी गोडी ना सरली, हृदय भरले तुडुंब तरी गोडी ना सरली. खरं सर खूप छान आणि अप्रतिम कविता आहे ही. मला चालू सद्यस्थितीवर ते कविता लिहिणं खूप आवडतं. अशी जी मी एक कविता सादर करतो, नोकरी. या नोकरीमध्ये काय आहे की मुलं खूप शिकत आहेत, त्यांना नोकऱ्या भेटत नाहीत. सगळ्या देशात वशिला पैसेवाल्या यांना नोकऱ्या भेटत आहेत आणि मुलांची जी ओढाताण होते, त्यांची मानसिक स्थिती ढवळून जाते, याच्यावरती ही कविता आहे. कवितेचं नाव आहे नोकरी. सर्टिफिकेट, इंटरव्ह्यूचा कॉल, इंटरव्ह्यूचा कॉल, सर्टिफिकेटची भेंडोळी आणि तुटकी चप्पल ओढीत तो फाटक्या झोपडीत आला. इंटरव्ह्यूचा कॉल, सर्टिफिकेटची भेंडोळी आणि तुटकी चप्पल ओढीत तो फाटक्या झोपडीत आला. तेव्हा मनात अंधार गहिवरत होता, गल्लीतल्या नाल्याचा गंध हवेतच मावत नव्हता. झोपडी नेहमीसारखीच मख्ख उभी, झोपडी नेहमीसारखीच मख्ख उभी, थकलेला बाप पटकुरावर खोकत बसलेला, थकलेला बाप पटकुरावर खोकत बसलेला, भाजी विकून कंटाळलेली आई ओल चढल्या भिंतीला टेकून तपकीर ओढीत उकिडवी बसलेली, काळी बिन लग्नाची बहीण सुलीत ओली लाकडं फुकतेली. मोठ्या आशेनं आई घशात खरखरली, मोठ्या आशेनं आई घशात खरखरली, बाळा मिळाली नोकरी. त्याला वाटले आंगडू बांगडूच्या दुनियेत डिगरला चूल दाखवावी, राग सर्वांगाला फासावी आणि वशिले बाजा भारत देशाच्या नावाने एक बोंब मारावी. तो म्हणाला होय गाई, उसना अवसान आणून तो म्हणाला होय गाई, मिळाली. खासदाराच्या सरकार मान्य दारूच्या गुत्त्यात, खासदाराच्या सरकार मान्य दारूच्या गुत्त्यात. धन्यवाद. कवितेचं नाव आहे आई. ग्रामीण भागात अतिशय गरिबी आणि या गरिबीतून एक आई आपल्या मुलाला शिकवण्यासाठी कसा त्रास घेते आहे याचं हे मी या कवितेत मांडलेलं आहे. कवितेचं नाव आहे आई. ऊन लागत चपापा, ऊन लागत चपापा, पान करारा कापती, तान बांधून पाठीला आई गवात कापती. ऊन लागत चपापा, पान करारा कापती, तान बांधून पाठीला आई गवात कापती. बांधाव लिंबाची सावली, बांधाव लिंबाची सावली, बाळू पुस्तक वाचतो, पोटात भुकेच्या आगीला थाट ज्वारीचं चाटतो. बांधाव लिंबाची सावली, बाळू पुस्तक वाचतो, पोटात भुकेच्या आगेला ताट ज्वारीचं चाटतो. आला मालक बांधाला, आला मालक बांधाला, त्याचं बोलणं दुधारी, आला मालक बांधाला, त्याचं बोलणं दुधारी, आणि भ्यालेली हारणी सारा थरका पशिवारी, आणि भ्यालेली हारणी सारा थरका पशिवारी. हातापाया पडून या आता झालेली सुटका,
हातापाया पडून या आता झालेली सुटका, पेंड्या बाजारी नेताना पोटी भुकेचा चटका, पेंड्या बाजारी नेताना पोटी भुकेचा चटका. विकत घेतलेलं धान्य त्याच्या भरडल्या कण्या, विकत घेतलेलं धान्य त्याच्या भरडल्या कण्या, जुलमाच्या दाही दिशा आम्हा बाळासाठी तान्या, जुलमाच्या दाही दिशा आम्हा बाळासाठी तान्या. प्रेक्षक हो, आत्ताच आपण श्री रघुराज मेटकरी जे कवी आहेत त्यांच्या नोकरी, त्यानंतर मायबोली आणि आई ही कविता ऐकली आणि खरंच खूप छान, मस्त आणि खूप छान कविता ह्या वाटल्या. आता बऱ्याचशाच कविता अजून आपल्याला ऐकायच्या आहेत. तत्पूर्वी घेऊ एक छोटीशी विश्रांती आणि तुम्ही पाहत राहा फक्त आणि फक्त सांगली मीडिया माय टी व्ही चॅनल. बासरी कृष्णाची, डमरू शंकराचा, अष्टदुर्गेचे आयुध तुळशी भार विठुरायाचा. मनामनात भक्ती वसते कुलदैवताच्या व्रतांची. नाही गरज आता जाऊन दर्शन घेण्याची. घरी बसून सारे देव येतील समोर साक्षात. SMC लाईव्ह दर्शन चॅनल लावा, रंगा भक्ती रसात. छोट्याशा विश्रांतीनंतर आपण परत आलो आहोत लेखणी माझी या कार्यक्रमामध्ये आणि आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत श्री रघुराज मेटकरी जे कवी आहेत आणि त्यांच्या अजून बऱ्याचशाच कविता आपल्याला ऐकायच्या आहेत. तर आता आपण ऊस तोडी, त्यानंतर विठू आणि शेतकरी बाप ह्या कविता त्यांच्याकडून ऐकणार आहोत. गेली 2-3 वर्ष महाराष्ट्रात खूप पाऊस पडतो आहे आणि या पावसाने आपले सर्व लोकांचे हाल आणि बेहाल झालेले आहेत. पण ऊसतोड करणाऱ्या मजुरांचे किती हाल होत आहेत हे मी या कवितेतून मांडतो आहे. कवितेचं नाव आहे ऊस तोडी. पाऊस असा बरसला ऊस तोडीच्या रानावरती. पाऊस असा बरसला ऊस तोडीच्या रानावरती. ट्रक कारखान्याकडे निघताना सुईटी काळीज कापीत जाती. चिंधीत चिंब चिंब झाली लेकरे, चिंब चिंब झाली लेकरे, चिंधीत चिंब बायको आई. चिंब चिंब झाली लेकरे, चिंधीत चिंब बायको आई. बापाची जाणीव बधीर, पाय चिखलात रुततच जाई. ही सशक्त साखर शुभ्र, ही सशक्त साखर शुभ्र आणि सशक्त पांढरी लॉबी. रक्तावर पोसते जळवा, धुर ओकीत नाचते बॉबी. ही सशक्त साखर शुभ्र आणि सशक्त पांढरी लॉबी, धुर ओकीत रक्तावर पोसते जळवा, धुर ओकीत नाचते बॉबी. परकीय चलन ही शुभ्र, परकीय चलन ही शुभ्र, रोज देशाचे नवे मनोरे. परकीय चलन ही शुभ्र, रोज देशाचे नवे मनोरे. ना कुणाला घेणे देणे, ना कुणाला घेणे देणे, उस तोडे मरती बिचारे. ना कुणाला घेणे देणे, उस तोडी मरती बिचारे. हा हिरवा निसर्ग एवढा सुंदर आहे आणि या हिरव्या निसर्गात हिंडताना कधी मला पांडुरंगाच्या विठ्ठलाचं त्या दर्शन घडतं ते मी या कवितेतून सांगितलेलं आहे. शिवारात भेटे विठू कधी शिवार होऊन, शिवारात भेटे विठू कधी शिवार होऊन. कधी हिरवळ बने कधी हसे पानातून. शिवारात भेटे विठू कधी शिवार होऊन. कधी हिरवळ बने कधी हसे पानातून. धोधो पावसात भिजे, धोधो पावसात भिजे, देई आभाळाचे दान. धोधो पावसात भिजे, देई आभाळाचे दान. कधी हुल दावी मला पाखराच्या गाण्यातून, कधी हुल दावी मला पाखराच्या गाण्यातून.
कधी ठेच कळे दगडात, कधी ठेच कळे दगडात, काट्या कुट्यातून चाले, कधी ठेच कळे दगडात, काट्या कुट्यातून चाले, तरवाडाच्या फुलातून त्याचे रूप सांडलेले. कधी चाळात बैलांच्या, कधी चाळात बैलांच्या त्याचा अलगुज वाजे, नांगरलेल्या मातीतून त्याचा सुवासही गाजे. डोंगरात भटकतो, डोंगरात भटकतो, खातो पाडून जांभळे, डोंगरात भटकतो, खातो पाडून जांभळे, निवडुंगाचे लाल बोंड मला दिसते सावळे, निवडुंगाचे लाल बोंड मला दिसते सावळे. येई घोंगावत केव्हा होऊन या वावटळ, येई घोंगावत केव्हा होऊन या वावटळ, वारे भरल्या कानाने दवडे असा रानोमाळ. रोज असा भेटे विटू, रोज असा भेटे विटू मला माझ्या शिवारात, रोज असा भेटे विटू मला माझ्या शिवारात, धुंद बेभान भिजतो त्याच्या सहवासाच्या सुगंधात, धुंद बेभान भिजतो त्याच्या सहवासाच्या सुगंधात. कवितेचं नाव आहे शेतकरी बाप. कर्ज काढून बेमाफ बाप शेतीत घालतो, कर्ज काढून बेमाप बाप शेतीत घालतो, कोण गुडघ्याच्या मापानं धान्य बाजारी लुटतो. कर्ज काढून बेमाप बाप शेतीत घालतो, कोण गुडघ्याच्या मापानं धान्य बाजारी लुटतो. त्याच्या रक्तानं फुलतो, त्याच्या रक्तावर फुलतो ऊस टोमॅटो गुलाब, त्याच्या रक्तावर फुलतो ऊस टोमॅटो गुलाब, पण बिलाहून असे चिपाडाला जादा भाव, पण बिलाहून असे चिपाडाला जादा भाव. मी बळीराजाचाच पुत्र, मी बळीराजाचाच पुत्र मंत्री सभेत सांगतो, मी बळीराजाचाच पुत्र मंत्री भाषणात सांगतो. माझा शेतकरी बाप ठेगळ धोत्राशी जोडतो, माझा शेतकरी बाप ठेगळ धोत्राचे जोडतो. रोज रोज मंत्रालयातून त्याचा जय घोष वारे माप, रोज मंत्रालयातून त्याचा जय घोष वारे माप, आणि वीज बिले भरताना होतो काळजाचा थर काप, आणि वीज बिले भरताना होतो काळजाचा थर काप. हिरव्या क्रांत्या आल्या गेल्या, हिरव्या क्रांत्या आल्या गेल्या, शतक बदलत चालली, हिरव्या क्रांत्या आल्या गेल्या, शतक बदलत चालली. माझ्या शेतकरी बापाची चूल थंडच राहिली, माझ्या शेतकरी बापाची चूल थंडच राहिली. कवितेचं नाव आहे मागणे. मागणं. असे पीक पाणी शेतात यावे, असे पीक पाणी शेतात यावे, दुष्काळ शब्दच विसरून जावा, असे पीक पाणी शेतात यावे, दुष्काळ शब्दच विसरून जावा. फुलांनी फळांनी लकडाव्या बागा, फुलांनी फळांनी लकडाव्या बागा, घरी दारी धनधान्य महापूर यावा. असे पीक पाणी शेतात यावे, दुष्काळ शब्दच विसरून जावा. फुलांनी फळांनी लकडाव्या बागा, घरी दारी धनधान्य महापूर यावा. विजा लखलकाव्या आभाळात वरती, विजा लखलकाव्या आभाळात वरती, ढगांचे गजनृत्य नादात व्हावे. विजा लखलकाव्या आभाळात वरती, ढगांचे गजनृत्य नादात व्हावे. गावतात लोळावे गुरावासरानी, गावतात लोळावे गुरावासरानी, झरे नदी नाले तालात वाहावे. देणी कर्ज पाणी वेळेत फिटावे, देणी कर्ज पाणी वेळेत फिटावे, आत्महत्या शब्दच तडीपार व्हावा. देणी कर्ज पाणी वेळेत फिटावे, आत्महत्या शब्दच तडीपार व्हावा. आनंदात नांदावी लेकी सुनानी, आनंदात नांदावी लेकी सुनानी, बदल सासवांचा आईत व्हावा. दुधाची महागंगा गावात व्हावी, दुधाची महागंगा गावात व्हावी. निवडणूक शिस्तीत प्रेमात व्हावी, हक्क ज्याचा तयाला आनंदे मिळावा. वनव्याची दिवटी विझूनच जावी. शाळा सरस्वतीचे मंदिर बनावे, शाळा सरस्वतीचे मंदिर बनावे. पंचायत वैष्णवांचे निजठाण व्हावे. मंदिर मस्जिदीतून एक सूर यावा, मंदिर मस्जिदीतून एक सूर व्हावा. इतकेच मागणे देवा मज द्यावे,
इतकेच मागणे देवा मज द्यावे. सर आज आपण स्टुडिओमध्ये आलात आणि खूप छान वेगवेगळ्या आशयाच्या कविता आमच्या असंख्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्या. त्याबद्दल सांगली मीडिया कम्युनिकेशन माय टी व्ही चॅनलतर्फे धन्यवाद देते आणि पुढील you, वाटचालीसाठी आपणाला हार्दिक शुभेच्छा सर. थँक्यू. आभार आहे ताई साहेब. आज माझ्या कविता सादर करण्यासाठी मला सांगलीला माय टी व्हीनं बोलवलं. मी त्यांचा खरोखर मनापासून धन्यवाद देतो त्यांना. मनापासून त्यांचे आभार मानतो. अत्यंत चांगला असा प्रोग्राम त्यांनी मला दिला. मी त्यांचा अत्यंत आभारी आहे. प्रेक्षको, आत्ताच आपण श्री रघुराज मेटकरी जे कवी आहेत त्यांच्या विविध विषयांवरच्या कविता आपल्याला ऐकायला मिळाल्या आणि याचं प्रक्षेपण सांगली मीडिया कम्युनिकेशन माय टी व्ही चॅनल करतं की ज्यामध्ये आपणाला आपल्या या सांगली जिल्ह्यातील अनेक कवी आणि कवयित्री गेले 3 आठवडे झाले आपल्या भेटीस येत आहेत आणि वेगवेगळ्या विषयाच्या सामाजिक प्रबोधन करणाऱ्या कविता आपणाला ऐकायला मिळत आहेत. ते देखील आपल्या या कवितेच्या माध्यमातून प्रत्येक कवीचं मन कसं आहे आणि ते आपल्या भावना जे भावनांचं विश्व आहे ते कसं निर्माण करतायत आणि वेगवेगळ्या आशयाच्या कविता आपणाला ऐकायला मिळत आहेत. आणि याचं प्रक्षेपण फक्त आणि फक्त सांगली मीडिया आणि माय टी व्ही चॅनल करतं की ज्यामध्ये आपणाला अनेक सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रम पाहायला मिळतात. तेव्हा आवर्जून पहा तुमचं, आमचं आणि आपल्या सर्वांचं लाडकं चॅनल सांगली मीडिया माय टी व्ही चॅनल.